सो परत आजच्या पॉईंटचं नाव आहे VBT, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीमध्ये आपण पहिला कंपाऊंड स्टार्ट करू आजचा, AgCN ट्वाइस. AgCN ट्वाइस. काय वाटतं याची जॉमेट्री काय असू शकते? व्हॉट विल बी द जॉमेट्री? तुम्हाला ऑप्शन्स दिले असतील, टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, सी दिला असेल स्क्वेअर प्लेनार, अँड डी दिला असेल लिनियर. काय आन्सर टिक कराल जर असा क्वेश्चन डायरेक्टली CETला समोर आला असं समजाल? स्नेहल करेक्ट आहे. काय आन्सर टिक कराल? AgCN ट्वाइस, टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, स्क्वेअर प्लेनार, लिनियर. करेक्ट वैष्णवी. साक्षी करेक्ट. एक Ag आहे आणि त्याला 2च CN आहेत, म्हणजे कॉर्डिनेशन नंबर किती आहे? 2. कॉर्डिनेशन नंबर 2 असताना मी त्याला टेट्राहेड्रल, स्क्वेअर प्लेनर, ऑक्टाहेड्रल म्हणूच शकत नाही. याचा अर्थ तो कोण आहे? लिनियर आहे. कॉर्डिनेशन नंबर 2 असतो तेव्हा त्याची जॉमेट्री लिनियर असते. Ag या साईडने एक CN अटॅक करेल आणि या साईडकडून एक CN अटॅक करेल. सो याची जॉमेट्री कशी झाली? लिनियर. जॉमेट्री कशी झाली? लिनियर. सगळ्यात सिंपल आणि फर्स्ट मॉलिक्यूल. कॉर्डिनेशन नंबर 2, जॉमेट्री लिनियर. आता हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन काय वाटतं याचं काय असेल? लिनियरचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp3 टेट्राहेड्रल, D2. ठीक आहे, चला परत रिवाइज करू हायब्रिडायझेशनचा चार्ट. sp3 असेल तर टेट्राहेड्रल असतो सुनिधी. sp2 असेल तर ट्रायगोनल प्लेनर असतं वैष्णवी. तुम्ही शिकलाय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हे ट्रायगोनल प्लेनार. येस, एक्झॅक्टली सृष्टी. sp असेल तर तो लिनियर असतो. sp असेल तर तो लिनियर असतो. सो इथे काय असणार आहे? हायब्रिडायझेशन sp. हायब्रिडायझेशन sp. 3 क्वेश्चन करायचे तुम्हाला. कॉर्डिनेशन नंबर, जॉमेट्री, हायब्रिडायझेशन. याच्यामध्ये मॅग्नेटिझम ते तुम्हाला विचारणार नाहीत, कारण Agचा ॲटॉमिक नंबर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतो. सो VBTचं स्ट्रक्चर नाही काढू शकणार आपण. ठीक आहे. सो याला तुम्ही होमवर्कला घेऊन सॉल्व्ह करून याची मॅग्नेटिझम सांगू शकताय, बट CET तुम्हाला हे 3 क्वेश्चन विचारेल. ओके, जाऊया नेक्स्ट कंपाऊंडकडे. सेकंड कंपाऊंड. क्वेश्चन नंबर 2, ZnCl4 2 मायनस, ZnCl4 -2. पहिला कॉर्डिनेशन नंबर सांगाल. कॉर्डिनेशन नंबर. कॉर्डिनेशन नंबर किती आहे? 4. 4 Cl लागलेत, 4 मोनोडेंटेट लागलेत. आता जर कॉर्डिनेशन नंबर 4 असेल तर जॉमेट्री 2 टाईपच्या असू शकतात. पॉसिबिलिटी किती आहेत? 2. कोणत्या? 4 म्हणजे एकतर असेल sp3, नाहीतर काय असेल? dsp2. हे पॉसिबिलिटीज सांगते, आन्सर नाही. कॉर्डिनेशन नंबर 4 असणं म्हणजे हायब्रिडायझेशन एकतर sp3 असेल किंवा dsp2 असेल. sp3 म्हणजे जॉमेट्री कोणती आली मग? टेट्राहेड्रल. आणि dsp2 म्हणजे कोणती आली रे? स्क्वेअर प्लेनर. राईट, स्क्वेअर प्लेनर. बघा,
मी पूर्ण सॉल्व्ह करून सुद्धा हे काढू शकते. काल आपण हे सॉल्व्ह केलं. कसं सॉल्व्ह करणार? आधी सेंट्रल मेटल घ्यायचा, झिंक. झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन 30. हां, ॲटॉमिक नंबर 30, म्हणजेच आर्गॉन 3d10 4s2. ठरलं ना, 4s2 बदलायचं नाही. आणि झिंक कोणत्या फिंगरवर येतो ते डीच्या वर लिहायचं. 10व्या फिंगरवर आला. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा, निळा की झेब्रा. सो 10th फिंगरवर लिहिलं. आणि हे फिक्स असतं पुढे काय असणार, 4s2. एक्सेप्ट कोणामध्ये फक्त 4s2 नसतो? क्रोमियम आणि क्रोमियम आणि कॉपर. येस. पण इथे Zn हा त्याच्या प्युअर फॉर्ममध्ये आहे की काही ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये? आणि इफ येस तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? इथे Zn वरती चार्ज किती आहे? एका क्लोरीनवर -1, 4 क्लोरीनवर किती झाला? -4. x -4 इज इक्वल टू -2. सो चार्ज किती येणार आहे? +2. +2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन काढायचे. कोणातून काढणार? डी मधून का एस मधून? हां, बाहेरच्या शेलमधून काढायचे. सो झाला 4s0. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं असतं? स्ट्रक्चर. डी मध्ये किती रूम्स? 1 रूम, 2 रूम, 3 रूम, 4, 5. एस मध्ये किती? एकच. ठीक आहे. 4sच्या समोर कोण असतं? जसं 3D आहे, 4s आहे, 4s नंतर कोण असतो? 4p. तो पण कसा आहे? 0. आधी 3D, मग 4s, मग 4p, मग 4d पण असणार आहे. लागला तर घ्यायचा, नाही तर नाही घ्यायचा. हे 3 ड्रॉ केले. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन्स काढून घेतले. डी मध्ये 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. एस मध्ये काही नाही आहे आणि याच्यामध्ये पण काही नाही आहे. नीरज, गिवनमध्ये असेल हाय स्पिन आहे का लो स्पिन आहे? आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते दिलं नसलं तरी कसं काढायचं हे शिकवेन. D10 याच्यामध्ये तुला लागणार पण नाही आहे हाय स्पिन की लो स्पिन. बघ दाखवते. आता कोण आणायचे आपल्याला? मेटलचं काम झालं. आता कोण येणार आहेत माझ्याकडे? लिगॅन्ड. किती लिगॅन्ड येणार आहेत? 4. काही केल्या इनरमध्ये मी करू शकते का? इनरमध्ये मी काही चेंजेस करू शकते का? काहीच पॉसिबल नाही आहे. म्हणजे हा हाय स्पिन आहे का लो स्पिनचा विषयच नाही. याला कॉम्प्लेक्स कुठे बनवायला लागणार? बाहेरच बनवायला लागणार. 3D10 मध्ये काहीच हालचाल होऊ शकत नाही. 4s मध्ये होऊ शकते, 4p मध्ये होऊ शकते. येणारे 4 क्लोरीन आहेत. सो हा पहिला क्लोरीन इथे आला, दुसरा क्लोरीन इथे आला, तिसरा इथे आला, चौथा इथे आला. सो जेव्हा क्लोरीनला यायचं होतं त्यांनी कोणते ऑर्बिटल्स वापरले? एक s वापरला आणि 3 p वापरलेत. 1, 2, 3. सो हायब्रिडायझेशन काय झालं त्याचं? sp3. मग जर sp3 हायब्रिडायझेशन झालं असेल तर जॉमेट्री काय असणार? टेट्राहेड्रल. समजे? आणि मॅग्नेटिझम सांगा या क्वेश्चनची. डायामॅग्नेटिक. सगळे पेरणी आहेत. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. जेव्हा सगळे पेर्ड असतात इट इज डायामॅग्नेटिक. जेव्हा सगळे पेर असतात असे इट इज डायामॅग्नेटिक. गॉट इट? सेम टेट्राहेड्रल एक दुसरा कंपाऊंड घेते, PtCN4. प्लॅटिनम CN4 2-. पिरियॉडिक टेबल ओपन करा. पिरियॉडिक टेबलमध्ये प्लॅटिनम कोणाच्या खाली आहे बघा. प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर काढा शॉर्टमध्ये.
78. येस. डी कॉन्फिग्रेशन किती असणार? निकेलच्या खाली आहे. करेक्ट. मग जसा निकेल असणार आहे तसाच हा असणार आहे. बरं, हिंट आहे का? हिंट आहे का? जेव्हा तुम्हाला ॲटॉमिक नंबरच माहिती नाही आहे, कारण आपण फक्त सचिन ते झिंकच केलं आहे, स्कॅन्डियम टू झिंकच केलं आहे, डोंट वरी, याचा कॉर्डिनेशन नंबर किती आहे? 4. म्हणजे हा परत काय असू शकतो? sp3 असू शकतो किंवा dsp2 असू शकतो. आता लिगॅन्ड सांगेल तुम्हाला, ॲटॉमिक नंबर माहिती असेल तर विचारा लिगॅन्ड कोण आहे. आन्सर काय आलं? कोण लिगॅन्ड आहे? लिगॅन्ड कोण आहे? CN. एक मिनटं, तुमचे मेसेजेस दिसू देत मला. लिगॅन्ड आहे CN, सायनाइड. आणि सायनाइड हे स्ट्रॉंग लिगॅन्ड असतात. सायनाइड हे स्ट्रॉंग लिगॅन्ड असतात. आता कसं समजलं स्ट्रॉंग लिगॅन्ड आहेत मला ते? मी तुम्हाला एक चार्ट बनवून देते, कोण स्ट्रॉंग आहेत कोण वीक आहेत. मी आता या क्वेश्चन पुरतं तुम्हाला सांगितलं की हा एक स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे. मग तो हाय स्पिन असेल का लो स्पिन असेल? तुम्हीच सांगाल. लो स्पिन. लो स्पिन असेल. डन. आता प्लॅटिनम काही का असे ना, हायब्रिडायझेशनच्या पॉसिबिलिटी दोनच आहेत. कोणत्या दोन? एक तर तो असू शकतो sp3 किंवा तो असू शकतो dsp2. जेव्हा स्ट्रॉंग लिगॅन्ड येणार तेव्हा तो आतल्या ऑर्बिटलमध्ये चेंजेस करणार ना. जेव्हा लिगॅन्ड स्ट्रॉंग येतो तेव्हा तो इन्नर ऑर्बिटल्सना हलवतो, त्याच्यामध्ये तेवढी ताकद असते. मग तो इनर डी ऑर्बिटल यूज करेल. अँड इन्स्टेड ऑफ sp3 जॉमेट्री काय असणार आहे मग याची? dsp2. आणि dsp2 असेल, हायब्रिडायझेशन जर dsp2 असेल तर जॉमेट्री काय येईल? स्क्वेअर प्लेनर. स्क्वेअर प्लेनार. सो सीईटीला क्वेश्चन टिक करणं अवघड नाही आहे आणि बोर्डवाले प्लॅटिनम विचारणार नाहीत. काय केलं मी? पहिला कॉर्डिनेशन नंबर 4. मग हायब्रिडायझेशनच्या दोन पॉसिबिलिटी आहेत, sp3 किंवा dsp2. लिगॅन्ड स्ट्रॉंग असेल तर आतलं डी वापरायचं, dsp2. लिगॅन्ड वीक असेल तर sp3 वापरायचा. आता लिगॅन्ड कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे? कार्बोनिल जो लिगॅन्ड आहे तो सगळ्यात स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे, त्याला कोणाची तोडच नाही आहे. CO. ठीक आहे, राहील लक्षात? सगळ्यात स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे. त्याच्यानंतर येणार आहे आपला C ट्रिपल बॉन्ड N, सायनाइड्स. C ट्रिपल बॉन्ड N, सायनाइड्स. C वाले पहिला दोन आहेत. नंतर येणार आहे डायडेंटेट लिगॅन्ड इथिलीन डायअमाइन, स्ट्रॉंग लिगॅन्ड. परत येणार आहे तुमचा अमोनिया, स्ट्रॉंग लिगॅन्ड. त्याच्यानंतर येणार आहे EDTA, स्ट्रॉंग लिगॅन्ड. तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायची गरज नाही, कोणानंतर कोण, कोणानंतर कोण, कोणानंतर कोण, गरज नाही. फक्त काय सांगतीये, कधी कार्बन मोनॉक्साईड म्हणजेच कार्बोनिल दिसला स्ट्रॉंग म्हणायचं, सायनाइड दिसला स्ट्रॉंग म्हणायचं, इथिलीन डायअमाइन स्ट्रॉंग म्हणायचं, अमोनिया स्ट्रॉंग म्हणायचा, EDTA स्ट्रॉंग म्हणायचा. त्यानंतर ब्रिज बनणार आहे वॉटरचं. वॉटर वीक असतात. वॉटर कसे लिगॅन्ड आहे? वीक. आणि वॉटर नंतर मी आता जेवढे लिहिणार आहे ते सगळे वीक आहेत. म्हणजे OH मायनस वीक लिगॅन्ड. इवन तुमचा ऑक्झॅलेट C2O4-2 ऑक्झॅलेट वीक लिगॅन्ड, OH मायनस वीक लिगॅन्ड, सगळे हॅलोजन्स वीक लिगॅन्ड. सो वीकमध्ये तीनच आहेत लक्षात ठेवण्यासारखे. कोण कोण? वॉटरपासून सुरुवात, ऑक्झॅलेट, OH अँड ऑल हॅलोजन्स. सिक्वेन्स लक्षात नाही राहिली तरी चालेल, कोण स्ट्रॉंग कोण वीक हे फक्त लक्षात ठेवा. आधी लिहिले ते सगळे स्ट्रॉंग आहेत, नंतर लिहिलेले सगळे वीक आहेत. आता क्वेश्चन विचारते, हां येस नीरज, ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे
ते पटकन अटॅक करतात. सो ते स्ट्रॉंग लिगँड्स आहेत. ठीक आहे. प्लस ज्यांच्यावरती लोन पेर आहे पण ज्यांची साईज छोटी आहे ते सुद्धा पटकन अटॅक करतात, म्हणून त्यांना पुढे घेतलं आहे. CO साईज लहान आहे, 2च ॲटम आहेत. C∧N सीवर निगेटिव्ह चार्ज आहे. EN इथिलीन डायअमाइन ऑर्गॅनिक लिगँड विथ 2 साइड अटॅक, पटकन अटॅक करू शकतो. अमोनिया लोन पेर विथ स्मॉल साईज. EDTA 6 साइड अटॅक करू शकतो. वॉटर एक न्यूट्रल स्पीसीज आहे, इंटरमिजिएट साईज आहे, सो वीकली अटॅक करतो. सिमिलरली पुढे मागे 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 जाणार आहेत साईजच्या फॅक्टरवरती. ठीक आहे. पण पर्टिक्युलर एक फॅक्टर सांगू शकत नाही आपण. देर आर मल्टिपल फॅक्टर्स की यांची स्ट्रेंथ डिसाईड करतात. म्हणून आपल्याला एक डायरेक्टली काय दिले, क्रिस्टल फील्ड थेरी आहे. क्रिस्टल फील्ड थेरी आपल्याला डायरेक्टली ट्रेंड देते की डायरेक्टली ट्रेंड यूज करायचं आणि हिंटवरती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता तुम्हाला क्वेश्चन दिला NiCN4 ब्रॅकेट रेज टू -2. VBT नुसार सॉल्व्ह करूच आपण, पण आधी हिंट बेसिसवर सांगा. कोऑर्डिनेशन नंबर किती? 4 हां. मग जॉमेट्रीच्या पॉसिबिलिटीज किती? 2 कोणत्या कोणत्या? SP3 DSP2. आता या पॉसिबिलिटीज आहेत, आन्सर नाही आहे. आन्सर कोण सांगेल? लिगँड कोण आहे? कोण आहे लिगँड? सायनाइड सायनाइड. बघा वरती सायनाइड कसला लिगँड आहे? स्ट्रॉंग. जर स्ट्रॉंग लिगँड असेल तर इनर डी वापरायचं. स्ट्रॉंग असेल याचा अर्थ तो आतमध्ये हालचाल करू शकतो. न्यूक्लियसच्या आतमध्ये तो काहीही हरकत करू शकतो. सो कोण असणार जॉमेट्री? आता पक्का याची हायब्रिडायझेशन फिक्स झालं. DSP2 जॉमेट्री फिक्स झाली. जॉमेट्री कोण? स्क्वेअर प्लेनार. जॉमेट्री कोण? स्क्वेअर प्लेनार. पण तुम्ही मॅग्नेटिझम सांगू शकता का याने? हिंटवरती कॅन वी टेल मॅग्नेटिझम? नाही सांगू शकत. सो ॲटलिस्ट मॅग्नेटिझम विचारली तर तुम्हाला हिंट वापरता येणार नाही, सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह कसं करणार? पहिला कोण घ्यायचं? सेंट्रल मेटल. निकेल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन सांगा. अर्गॉन. 3D8 SP2 4s2. हां. 8व्या बोटावरती आलं. 3D8 4s2. बघा निकेलचा ॲटॉमिक नंबर 28 आहे. 28 म्हणजे डीच्या वरती 8 लिहायचं, 4s2 कधीही चेंज करायचा नाही. बट इथं निकेल त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये नाही आहे, काहीतरी ऑक्सिडेशन स्टेट आहे. किती ऑक्सिडेशन स्टेट आहे निकेलवरती? एका सायनाइडवर -1, 4 वरती -4 +2. +2. मग +2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन काढणार यातून? 2. आणि कुठून काढायचे? बाहेरून. 4s मधून, s मधून. सो 4s 0 झाला. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं? स्ट्रक्चर. डी मध्ये किती रूम्स? 5. 1 2 3 4 5. एस मध्ये किती रूम? 1. 4sच्या समोर कोण असतो? 4p. 4p. त्यामध्ये किती रूम? 3. हे तिघं तर पक्का काढायचेच. कोण कोण? 3D 4s 4p. याच्यासमोर कोण असणार आहे अजून? 4s नंतर कधी काढायलाच लागला तर काय असणार आहे तो? 4d. 4d. SPDF असतो ना. 4s झाला, 4p झाला, मग 4d. नेक्स्ट इलेक्ट्रॉन्स फिल करूया. 8 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत आधी सिंगली. 1 2 3 4 5 6 7 8. लिगँड कोण येणार आहे? सायनाइड. किती येणार आहेत? 4. 4 रूम रिकाम्या दिसत आहेत खाली. 4 रूम रिकाम्या दिसत आहेत खाली. 1 2 3 4. पण लिगँड कसा आहे तुमचा? लिगँड कसा आहे तुमचा? स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. मग स्ट्रॉंग लिगँड बाहेर का राहील? जर त्याला आत हालचाल करता येत असेल तर तो काय करेल? तो इतका स्ट्रॉंग आहे
की न्यूक्लियस, हा जर न्यूक्लियस असेल तर न्यूक्लियसच्या जवळच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्सचं पेअरिंग करायला लावतो. या इलेक्ट्रॉनला म्हणतो उठ चल इकडे पळ. आणि दॅट इज वाय कॉन्फिग्रेशन कशी दिसेल तुम्हाला, 1 2 3 4 5, एस ॲज इट इज, पी ॲज इट इज. त्याने आतमध्ये स्ट्रॉंग आहे म्हणून दादागिरी केली, इलेक्ट्रॉनला आत पाठवलं. 1 2 3 हे पेअर्ड होते ऑलरेडी, याला पेअरिंग करून घेतला आत्ता. आता आतलं घर रिकामं झालं, म्हणजे हे एक, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं. 4 रूम्स रिकाम्या लागणार होत्या 4 CNसाठी. एक CN इथे आला, दुसरा CN इथे आला, तिसरा CN इथे आला, चौथा CN इथे आला. 4 रूम्स झाल्या. कोणतं हायब्रिडायझेशन वापरलं, DsP2. आणि आता मॅग्नेटिझम सांगा, कसे दिसत आहेत सगळे इलेक्ट्रॉन्स, पेड असतील तर मॅग्नेटिझम डायमॅग्नेटिक. 2 दिसत आहेत सगळे डायमॅग्नेटिक. स्ट्रक्चर कसं असतं, स्क्वेअर प्लेनर दिसतो कसा, मध्ये निकेल, कोण आहे CN, हा स्क्वेअर काढायचा फक्त मध्ये. स्क्वेअर प्लेनार. गॉट इट. क्वेश्चन देऊ नेक्स्ट. If you are writing, write it down. भले 4 बाहेर रूम रिकाम्या आहेत, बट लिगॅन्ड स्ट्रॉंग आहे. लिगॅन्ड स्ट्रॉंग असल्यामुळे तो आत हालचाल करता येते का ते बघणार आधी. बोर्ड एक्झाम्सला तुम्हाला याच्यासमोर त्याची स्पिन लिहून दिली असणार, ते म्हणणार इथे लो स्पिन. त्याच्यावरून पण तुम्हाला कळणार लो स्पिन म्हणजे स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे. झालं की सांगाल. ओके. No, Neeraj. This spin is whether it will spin, that is pair. Spin means pair. Whether it will spin with lower orbitals or higher orbitals. एखादा इलेक्ट्रॉन इथे आहे, जर त्याला वरती जायचं आहे म्हणजे हाय स्पिनमध्ये जायचं आहे, ठीक आहे. आता ही स्पिन कुठे जाणार, ही सेम स्पिन राहणार ना अशी. आणि जर त्याला खाली जायचं, स्वतःसोबत पेअरिंग करायचं असेल तर डबल बॉन्ड करायला लागणार. ही स्पिन येते. बट स्पिन इज नॉट +½ -½ त्याला वरती जाण्यासाठी लागणारी ताकद अँड स्वतःमध्येच पेअरिंग करण्यासाठी लागणारी ताकद. कन्सेप्ट ती आहे, बट व्हॅल्यूज त्या नाही आहेत. लास्ट स्लाइड पण दाखवू. स्क्रीनशॉट्स घ्या कोणतं याची एका PDF बनवून ठेवू आपण. म्हणजे कोणी VBT वीक आहे म्हटलं तर हे देऊन टाकायचं त्याला. डन. याचा पण स्क्रीनशॉट घ्याल. चला एक मॉलिक्यूल तुम्ही करा आता. फाइव लिहिते का. 4 3 2 1. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर किती आहे, 5.
NiCl4 2 minus. NiCl4 2 minus. मी स्पिन द्यायची गरज आहे का? बोर्ड एक्झाम तुम्हाला स्पिन देईल, पण मी मागे काय शिकवलं? हॅलोजन्स आर स्ट्रॉंग का वीक? वीक. वीक. येस, आपल्याकडे 10 मिनिटात परत सेशन टाइम आउट होईल. वीक म्हणजे स्पिन कसं असणार? हाय. हाय स्पिन. पहिला मला ओरली याचं हायब्रिडायझेशन सांगाल, त्याची जॉमेट्री सांगाल, मॅग्नेटिझमसाठी आपण सॉल्व्ह करू त्याला. सृष्टी करेक्ट, नीरज करेक्ट, साक्षी करेक्ट, करेक्ट आहे सृष्टी तेही. येस, कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 4. 4मध्ये आन्सर 2च असू शकतात. एक तर आन्सर काय असू शकतं? sp3 किंवा आन्सर असू शकतं dsp2. पॉसिबिलिटी आहे, आन्सर नाही आहे. बघू आता काय असणार आहे. मग लिगॅन्ड कोण आहे विचारलं. लिगॅन्ड कोण आहे? हॅलोजन. अँड हॅलोजन आर वीक फील्ड लिगॅन्ड. जर ते वीक असतील तर ते इनर डी कधीच वापरू शकणार नाहीत. त्यांना काय वापरावं लागेल? बाहेरचे ऑर्बिटल्स. दॅट इज जॉमेट्री काय झाली? वीकला ऑलवेज sp3 अँड sp3 हायब्रिडायझेशन झालं sp3 आणि जॉमेट्री काय झाली? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल. ड्रॉ कसं करणार? निकेल इथे असेल, एक Cl इथे असेल, एक Cl इथं असेल, एक Cl इथं असेल, एक Cl इथं असेल. असाच टेट्राहेड्रल काढतोय आपण, बरोबर. सो हे स्ट्रक्चर आहे. मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझमला आधी तुम्ही निकेल घेतला असेल. निकेलचा ॲटॉमिक नंबर 20. आत्ताच केलंय. हां, 28. म्हणजेच काय? अर्गॉन 3d8 4s2. पण निकेल त्याच्या प्युअर फॉर्ममध्ये आहे का? निकेल तर +2 मध्ये है ना. सो +2 मध्ये कसा दिसेल तो? अर्गॉन 3d8 4s0. आता 8 इलेक्ट्रॉन्स काढाल. 1 2 3 4 5. एस म्हणजे एकच. 4sच्या समोर कोण असतो? 4p असतो. येस, आतमध्ये 3 संपला, 3d संपला. आता 4s 4p आणि पुढे असणार 4d. 8 इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4 5 6 7 8. येणारा लिगॅन्ड क्लोरीन आहे, विच इज वीक. तो आतमध्ये हालचाल करू शकेल का? नाही. त्याला बाहेरच बॉन्ड बनवायला लागणार. आणि बाहेर 4 ऑर्बिटल रिकामे पण दिसत आहेत. तर 1 2 3 4. 4 म्हणजे हायब्रिडायझेशन काय झालं? sp3. करेक्ट होतं तुमचं आन्सर. sp3 म्हणजे टेट्राहेड्रल. तेही आन्सर करेक्ट होतं तुमचं. मॅग्नेटिझम काय असेल? हां, मॅग्नेटिझम इज पॅरामॅग्नेटिक. वाय पॅरामॅग्नेटिक? कारण बघा इथे दिसतंय एकटा इलेक्ट्रॉन आहे. एकटा इलेक्ट्रॉन आहे. जेव्हा असा एकटा इलेक्ट्रॉन दिसला की मॅग्नेटिझम विल बी पॅरामॅग्नेटिझम. नाही सृष्टी, मग मी तुम्हाला ती हिंट सांगितली असती की sp3 असेल तर पॅरा म्हणा, dsp2 असेल तर डाय म्हणा. तसं नसतं, कारण काही कॉम्प्लेक्सेस आहेत. बघा लगेच नेक्स्ट घेते. काही कॉम्प्लेक्सेस आहेत की भले ते dsp2 दिसत आहेत बट ते अनपेअर्ड आहेत. साहजिक लॉजिक लागला असेल ना सगळ्यांचं. बाबा sp3 वाला बाहेरचे ऑर्बिटल वापरतोय म्हणजे आतले पॅरा राहत असतील, आणि dsp2 वाला आतले ऑर्बिटल्स वापरतोय म्हणजे पेरिंग होत असेल, तर इथे डाय म्हणायचं आणि sp3 ला पॅरा म्हणायचं.
पण हे लॉजिक यूज करू नका, नाही तर मी तुम्हाला हिंट दिली असती. ती का नाही दिली? मॅग्नेटिझम काढायला का सांगते हे? बघा नेक्स्ट क्वेश्चन देऊ का? हे झालं का? हां, नेक्स्ट क्वेश्चन घ्याल. Ni, that is nickel. Question number 5 है ना? 6. Ni, NH3, 6 आणि कॉर्डिनेशन वरती किती आहे? +3. थोडंसं कॉर्डिनेशन नंबर पण बदलला. कॉर्डिनेशन नंबर किती आहे याचा? 6. जर कॉर्डिनेशन नंबर 6 असेल तर पॉसिबिलिटीज परत 2 आहेत. कोणत्या कोणत्या? sp3d2 झाले का? 6 ऑर्बिट बघा. 1s, 3p 4, 2d 6, sp3d2. किंवा काय असू शकतं? d2sp3, sp3d2 आणि d2sp3. जेव्हा तुम्ही म्हणताय sp3d2, इट मीन्स ऑक्टाहेड्रल. इट मीन्स ऑक्टाहेड्रल. याला सुद्धा ऑक्टाहेड्रलच म्हणतो. 6 म्हणजे ऑक्टाहेड्रल, पण काही बुक्स डी आधी आला की त्याला डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल म्हणतात. डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. ये समजे. sp3d2 सरळ म्हणजे ऑक्टाहेड्रल, d2sp3 डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल, पण तो ऑक्टाहेड्रलच आहे. आता लिगॅंड बघा कोण आहे? अमोनिया. अमोनिया कसला लिगॅंड आहे? स्ट्रॉंग आहे का वीक आहे? स्ट्रॉंग. तो चार्ट लिहिला ना नोटबुकमध्ये. एक स्ट्रॉंग लिगॅंड आहे, आणि जर तो स्ट्रॉंग लिगॅंड असेल तर तो काय वापरेल? इनर डी का आउटर डी? इनर डी. मग हायब्रिडायझेशन काय असेल? d2sp3. मग जॉमेट्री काय असेल? डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. मग मॅग्नेटिझम काय असेल? जर तुम्ही असा तर्क लावला आतलं डी वापरतोय म्हणजे डाया असेल, तर बघूया काय होतं. निकेल परत ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा? 28. अर्गॉन 3d8 4s2. निकेलचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे या क्वेश्चनमध्ये? अमोनिया न्यूट्रल लिगॅंड आहे काय विचार करताय? +3. 3 इलेक्ट्रॉन उडवायचे आहेत. कसा दिसेल? अर्गॉन 3d. पहिला एस मधून उडवून या. एस मधून 2 गेले, अजून एक कुठून घालवणार आता? डी मधून. समजलं का? बघा हे 3d7 4s0. 3 इलेक्ट्रॉन्स उडवायचे आहेत. पहिला 2 एस मधून उडवले आणि मग 1 डी मधून. डायग्राम 1 2 3 4 5 4s आणि हा कोण आहे? 4p. ड्रॉ करा. 1 2 3 4 5 6 7. एस मध्ये काही नाही, पी मध्ये पण काही नाही. कोण आहे हा? 3d. हा कोण? 4s. हा कोण? 4p. लिगॅंड किती येणार आहेत आता? 6 लिगॅंड. आहे का जागा खाली 6 लिगॅंडसाठी? एक 2 3 4. 1 2 3 4. 4च घरं रिकामी आहेत. पण लिगॅंड कसं आहे? स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग लिगॅंड काय करतो? म्हणजे 16च ॲक्टिव्ह असतात, 21 तर शोलाच बसतात. चला स्टार्ट करायचं. तर थोड्याशा गोष्टी मी परत लिहून घेतल्या. मी आता फास्ट लिहिते, जिथंपर्यंत लिहिले चालेल का? निकेलवर मी डायरेक्ट ऑक्सिडेशन स्टेट लिहिते +3. किती आलेलं निकेल? अर्गॉन 3d7 झालेला, 4s0 होता.
मग तुम्ही स्क्रीनशॉट पण केला नसेल ना. चला, निकेल अर्गॉन 3D8 4s2 होता, त्याला 3D7 4s0 केला. डी मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स, 4s मध्ये 0 आणि पुढे असतो 4p. 7 इलेक्ट्रॉन्स ड्रॉ करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7. So this is 3D7. No electron in S, no electron in P. But incoming ligand is a strong ligand. आणि स्ट्रॉंग लिगॅन्ड इनर पेअरिंग करतो, यांना उठवतो, दादागिरी करतो, मागे पाठवतो. तरी सुद्धा हा एक इलेक्ट्रॉन राहतोय, मला आत D2 पाहिजे. आता तर मला D1 भेटलाय, तर हा कुठे जातोय? या साईडला. दॅट इज वाय स्ट्रक्चर कसं दिसेल? एकच एक्झाम्पल आहे निकेलचं ज्याच्यामध्ये हे दिसेल. बघा काय बनणार आहे. पहिले 2 ॲज इट इज, दुसरे 2 ॲज इट इज, तिसऱ्याला पेअर करायला हा वाला आलेला, हा उठून तर मागेच गेलाय डायरेक्ट. एस मध्ये नाही, कुठे गेलाय? पीच्या लास्ट ऑर्बिटमध्ये. त्याला मी या ग्रीनने दाखवते. लिगॅन्ड स्ट्रॉंग आहे, त्याने त्याची जागा रिकामी करून घेतली. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. याच्यामध्ये स्ट्रॉंग फील लिगॅन्ड आहे, हालचाल करून बघितली, त्याला पी मध्ये टाकला तरी पण 5च ऑर्बिट एकत्र यायलेत. पण लिगॅन्ड किती आहेत आपले? 6. मग हे तर करूच शकणार नाही, कारण एकाला जागाच नाही भेटत आहे. जर मी असं जरी केलं तरी वॅकंट ऑर्बिटल किती भेटत आहेत मला? फक्त 5. हा इकडे पाठवला, हा तिकडे पाठवला, तरी किती? 1 2 3 4 5. आणि लिगॅन्ड 6 येणार आहेत, त्यामुळे तो आउटर वापरतोय. हे असंच ठेवतो, भले इट इज स्ट्रॉंग, इवन इट इज स्ट्रॉंग, तो इनर डी यूजच नाही करत आहे. का? कारण इनर डी यूज जरी केलं तरी मला 5 वॅकंट ऑर्बिटल भेटत आहेत फक्त, आणि मला टोटल 6 हवेत. सो तो बाहेरचा डी यूज करतो. 1 2 3 4 5. मी बोललेले मगाशी बोलता बोलता 4s 4p नंतर कोण असतो? 4d. आत्ता तिथं कोण नाही आहे, सो हे ऑर्बिट वापरले जातील. 1 2 3 4 5 6. म्हणजे भले आपल्या हिंटने उत्तर किती आलेलं आपलं? D2sp3. बट निकेलचा हा कॉम्प्लेक्स एक्सेप्शन आहे, म्हणून टेक्स्टबुकच्या पण बॅक साईडला दिला आहे त्याला. कॅन यू सॉल्व्हमध्ये निकेल व्हेनेवर इट इज इन +3 ऑक्सिडेशन स्टेट, जपून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. इथे किती लिगॅन्ड येतील? 6. 1 2 3 4 5 6. स्ट्रॉंग असून आतलं पेअरिंग का नाही केलं माहिती? कारण तो करून बघितला, आपण 5च ऑर्बिटल वॅकंट देत होता, मला 6 पाहिजे होते. दॅट इज वाय नॉट पॉसिबल. म्हणून मागचे वापरले. sp3d2 देईल. sp3d2 म्हणजे कुठलं? साधं ऑक्टाहेड्रल देईल, डिस्टॉर्टेडमध्ये येणार नाही तो. आणि ऑक्टाहेड्रल त्यानंतर मॅग्नेटिझम काय आहे? पॅरा, कारण अनपेड इलेक्ट्रॉन दिसतात. मॅग्नेटिझम काय झाली त्याची? पॅरा. ठीक आहे, म्हणजे हा क्वेश्चन हिंट बेसिसने रॉंग आन्सर देतो, जस्ट बिकॉज त्याची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. +3 असल्यामुळे मला तेवढे वॅकंट ऑर्बिटल आतमध्ये भेटत नाही आहेत, 5च भेटत आहेत. आणि म्हणून मी त्याला शिफ्ट करण्याऐवजी काय केलं? बाहेरचे वापरले. नाही, हां, नीरज विचारतोय 3D7 मध्ये एक पेअर करूया आणि 3D मधला एक जो आहे त्याला इकडे पूर्ण मागे टाकू. कोणामध्ये? 4D मध्ये, याच्यामध्ये. पण 3D इथं कुठेतरी आहे नीरज, आणि 4D दूर काही पहाडो में. इथून इथे इलेक्ट्रॉनला उडण्यासाठी खूप जास्त ताकद लागते, ती ताकद आपल्याकडे नाही आहे. 3D पासून तो 4s 4p कडे जाईल, कारण तुम्हाला माहिती असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन भरताना कशी भरली जाते? 4s 3D 4p, म्हणजे नियरली इक्वल एनर्जी आहे यांची. पण तसं 3D आणि 4Dचं नाही आहे. 4p नंतर तुम्ही 5s भरता, 5s नंतर तुम्ही 5p भरता, 5p नंतर मग 4D येतोय. तर यांच्या एनर्जीमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. अँड दॅट इज वाय मी डायरेक्ट 3D मधून तो 4D मध्ये उडवू नाही शकत. ठीक आहे,
3D मधून मी 4D मध्ये उडवू नाही शकत. मॅम हां, ते आपण 3D मध्येच एक ठेवलं तर मग एक फक्त पेअर करायचा असं म्हणतोस का? एक पेअर करायचं आणि एक अनपेड 3D7 मध्येच ठेवायचं. मग हायब्रिडायझेशन डी होईल ना, मला D2 लागतो. ओके. दॅट इज वाय. सो एक्सेप्शनल केस आहे. टेक्स्टबुकच्या पेज नंबर 204वरती तुम्हाला ट्राय करायला सांगितलेली स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. भले स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे तरी पण आउटर डी कॉम्प्लेक्स बनवला, कारण तेवढे वॅकंट ऑर्बिटल त्याच्याकडे नाही आहेत. मॅग्नेटिझम कशी आली? पॅरामॅग्नेटिझम. CO F6 3-. फक्त कोणत्या कॉम्प्लेक्सला जपून जायचं? निकेलच्या कॉम्प्लेक्सला. निकेलच्या कॉम्प्लेक्सला या आहे कोबाल्ट. कोबाल्टचा ऑक्सिडेशन नंबर होय, बोटावर मोजा. 37. 27. अर्गॉन 3D7 4s2. क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर सृष्टी, हां ऑक्सिडेशन नंबर सांगत होती बहुतेक. +3. कसं ड्रॉ करणार? अर्गॉन 3D 4s मधले आधी 2 उडवा आणि मग यातला एक 3D6 4s0. लगेच स्ट्रक्चर काढा. 1 2 3 4 5. 4s नंतर कोण असतो? 4p. दिस इज 3D, दिस इज 4s, दिस इज 4p. 6 इलेक्ट्रॉन्स फिल करायचे. 1 2 3 4 5 6. येणारा लिगॅन्ड कोण आहे? फ्लोरीन. फ्लोरीन कसा लिगॅन्ड आहे? स्ट्रॉंग का वीक? हॅलोजन्स आर वीक लिगॅन्ड्स. मग वीक असेल तर तो आत हालचाल करूच शकणार नाही. आत हालचाल करू शकेल का? नाही. मग त्याला बाहेरचेच ऑर्बिटल वापरायला लागतील. बाहेर केवढे आहेत? 1 2 3 4 एवढेच आहेत असं नाही समजायचं. 4s 4p नंतर कोण असतो? 4d. तो तिथं आहे, आपण फक्त काढला नव्हता. सो 1 2 3 4 5 6. 6 वापरा यातले. पहिला फ्लोरीन, दुसरा फ्लोरीन, तिसरा फ्लोरीन, चौथा, पाचवा, 6वा. काय वापरलं? 1s 3p 2d. sp3d2 ऑक्टाहेड्रल. आणि मॅग्नेटिझम Paramagnetic. पॅरामॅग्नेटिक. हा तसाही हिंटने पण सॉल्व्ह होतो. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काढली नसती. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे म्हणजे एकतर sp3d2 नाहीतर d2sp3. पण लिगॅन्ड वीक आहे. वीक असेल तर बाहेरचं कॉम्प्लेक्स वापरेल sp3d2 म्हणजेच ऑक्टाहेड्रल. हिंटने पण आला असता. फक्त निकेलचा कॉम्प्लेक्स करायचा नाही, तो पण कुठल्या स्टेटमध्ये? +3 स्टेटमध्ये. कॉम्प्लेक्सचं नाव काय आहे? ni अमोनिया +3. ni अमोनिया 6 +3. त्या कॉम्प्लेक्सला लक्षातच ठेवाल. चला अजून एक हटके क्वेश्चन. हा लिहिला. हां घ्या. क्रोमियम अमोनिया 6 3+. क्रोमियम अमोनिया 6 3+. तुमच्यापैकी बरेच जण क्रोमियममध्ये चुकाल, ते करून देते. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24. हां. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन अर्गॉन 3D 10. होय 4. 3D5 4s1.
क्रोमियम ॲटॉमिक नंबर जर 24 असेल तर तुम्ही नॉर्मली कसा लिहिला असता, अर्गॉन 3D, फोर्थ फिंगरवर येतो म्हणून 4 आणि 4s2. पण फक्त काय करायचं म्हटलं, यातून एक इकडे पाठवायचा याला हाफ फिल करण्यासाठी. 3D5 4s1. तुम्हाला मॅग्नेटिझम सांगायची आहे. ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यांची +3 आली का चेक करा. 3 इलेक्ट्रॉन सोडवायचे आहेत. पहिला एक S मधून गेला, आता 2 कुठून जाणार, D मधून. 3D3 आला. तुम्ही सॉल्व्ह कराल. इलेक्ट्रॉन आधी सिंगली भरायचे, 1 2 3. लिगँड कोण आहे, अमोनिया. अमोनिया कसला लिगँड आहे, स्ट्रॉंग लिगँड आहे. आता पण याच्यात ताकदीचा काही वापरच होणार नाही इथे. त्याला किती रूम्स पाहिजेत, 6 तर तसेही रिकामे आहेत. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. ताकद लावायची काही गरज होती का त्याला अननेसेसरीली. D2sp3 आणि मॅग्नेटिझम पॅरामॅग्नेटिक. बघा त्याला डी मधले 2 ऑर्बिटल पाहिजे होते, 2 रूम्स पाहिजे होते. 2 तर तशाही रिकामे होत्या. त्याला काही गरज आहे का आतले हलवण्याची, याला उचलून इकडे फेकायची, काहीच गरज नाही. D2sp3. मग आता इन्नर वापरून सुद्धा पॅरामॅग्नेटिझम आलं, पाहिलं का. प्रत्येक वेळी इन्नर म्हणजे डाय नाही, इन्नर वापरून सुद्धा पॅरामॅग्नेटिझम येऊ शकतं. सो मी मॅग्नेटिझमसाठी सजेस्ट करेन की स्ट्रक्चर काढा. येस. किती जणांना क्वेश्चनमध्ये डाऊट आहे आणि किती जणांना आला. क्लिअर आहे, जमलाय. कोणता आहे, 8th कॉम्प्लेक्स झाला आपला. डन. ठीक आहे, जर कॉम्प्लेक्स बघा, कोणी सगळे कॉम्प्लेक्स लिहिलेत का. ZnCl4 2- केला बहुतेक आपण. COH2O6 केला का, COH2O6 नाही ना, चला तो घेऊ. COH2O6 डोक्यावरती चार्ज आहे +2. मी आता हाय स्पिन लो स्पिन देणार नाही, तुम्हालाच माहिती आहे. वॉटर कसला लिगँड आहे, वीक. वीक असेल तर स्पिन हाय स्पिन. दॅट्स इट. तसं स्पिनची गरजच नाही मला, तर वीक आहे का स्ट्रॉंग आहे हेच पाहिजे. झालं का, बरं करा आन्सर सांगा परत, झालं असेल तर क्विकली. कोऑर्डिनेशन नंबर 6. वीक लिगँड आहे त्यामुळे sp3d2. बाहेरचं डी ऑर्बिटल, जॉमेट्री ऑक्टाहेड्रल आणि मॅग्नेटिझम पॅरामॅग्नेटिक येतोय. चेक करा पॅरामॅग्नेटिक येतोय का सगळेजण. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा. 27 म्हणजे कसं लिहिणार, अर्गॉन 3d7 4s2.
पण इथे कोबाल्ट +2 स्टेटमध्ये आहे. सो अर्गॉन 3d7 4s0 7 इलेक्ट्रॉन्स काढायचे आहेत. 4s मध्ये काहीच नाही, 4p मध्ये काहीच नाही. 7 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7. लिगॅन्ड वीक आहे. वीक लिगॅन्ड कुठले ऑर्बिटल्स वापरणार? आत हालचाल करूच शकत नाही. हा 1 2 3 4 4च आहेत का? नाही. हा 4s आहे, हा 4p आहे, याच्याकडे बाहेर 4d पण असतो. मग तो ॲड करा त्याच्यामध्ये. आले 1 वॉटर 2 वॉटर 3 वॉटर 4 वॉटर 5 वॉटर 6 वॉटर. sp3d2 मॅग्नेटिझम पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. प्लॅटिनमचा सांगितला कसा करायचा. CO अमोनिया 6 झाला, COF6 झाला, NiCl4 झाला. चलो अभी कुछ नेट से चुरा लेते. हो. एक मी कॉम्प्लेक्स बनवायचा प्रयत्न केलाय स्वतः जरा चेक करू आपण. डन. येस मॅम. हां. असा एखादा कॉम्प्लेक्स आहे असं इमॅजिन करा. क्वेश्चन नंबर 9. निकेल आहे. निकेलचा ऑक्सिडेशन स्टेट किती ठेवला पाहिजे? 1 मिनटं. +2 आहे. निकेलचा ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे आणि त्याच्यावरती लिगॅन्ड हा स्ट्रॉंग फील्ड येणार आहे. म्हणजे कोण घेऊ? सायनाइड. कॉम्प्लेक्स असा बनवू. कार्बन मोनॉक्साईड NiCO 5 टाइम्स घेतला आणि कॉम्प्लेक्सवरती चार्ज दिला +2. चला ट्राय करा. निकेलचा ॲटॉमिक नंबर 28. सो डी कॉन्फिग्रेशन 3D. हां, अर्गॉन 3d8 4s2. आता निकेलवर चार्ज किती आहे? किती आहे? हां, आठवलं. CO न्यूट्रल लिगॅन्ड. सो चार्ज किती आहे त्याच्यावर? +2. म्हणून तो घेतला ना मी. एक तर वॉटर घेतला असता किंवा अमोनिया घेतला असता. आता कोऑर्डिनेशन नंबर मी किती ठेवलाय? 5. जेणेकरून तुम्ही पटकन हिंट नाही लावली पाहिजे. मग चला 4 करू. पण तरी पण हिंट लावू नका. लास्टपर्यंत सॉल्व्ह कराल. कारण 5 वाले आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे तर का शिकायचे. 4 केलं आहे बट हिंट नाही लावायचे. लास्टपर्यंत जायचं आहे. कसं दिसेल? अर्गॉन 3d8 4s0. तसं इलेक्ट्रॉन कुठून उडवायचा होता? S मधून. 1 2 3 4 5 4s आणि 4s नंतर काय होता? 4p. 3d 4s 4p. किती इलेक्ट्रॉन? 8. 1 2 3 4 5 6 7 8. लिगॅन्ड स्ट्रॉंग आहे का वीक आहे? स्ट्रॉंग लिगॅन्ड आत हालचाल करणार का नाही करणार? मग काय करेल? हवाला इलेक्ट्रॉन उचलून या साईडला आणि त्याला हे ऑर्बिट वॅकंट मिळेल ना. इथंच इरेज करते. हा शिफ्ट झाला, हे वॅकंट भेटलं. कॉन्फिग्रेशन काय झाली? लिगॅन्ड्स कुठे येणार? 4 लिगॅन्ड यायचे आहेत. एक इथे, एक इथे, एक इथे, एक इथे. सो हायब्रिडायझेशन D1sp2. DsP2 म्हणजे कोणतं
जॉमेट्री झाली ही. हायब्रिडायझेशन DsP2, जॉमेट्री मॅग्नेटिझम. स्क्वेअर प्लेन. DsP2 स्क्वेअर प्लेनार, मॅग्नेटिझम मॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक. चलो, आणि तसंही हिंटने कळालं असतं. हा तर सगळ्यात स्ट्रॉंग लिगँड आहे. स्ट्रॉंग आहे म्हणजे पक्का काय वापरणार, इनर ऑर्बिटल, त्यात टेट्राहेड्रल, DsP2 स्क्वेअर प्लेनर डायमॅग्नेटिक. ठीक आहे. 10th वाला कंपाऊंड आता मला नाही वाटत 7:09 मी बनवायला पाहिजे. सो आहे हे कंपाऊंड्स प्रॅक्टिस करा. निकेलचा कॉम्प्लेक्स आला की जरा जपून खालीपर्यंत सॉल्व्ह करत जायचं, कारण तो एक एक्सेप्शन आहे. Ni अमोनिया 6 विथ +3 ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. ओके, चलो देन, मीट यू इन नेक्स्ट सेशन. सॅटर्डे संडे सुट्टी राहील. कोऑर्डिनेशनचं बुकलेट लावा. काही डाऊट असेल तर पर्सनली सेंड करा, क्लासमध्ये विचाराल. एंड ऑफ द टॉपिक. एंड ऑफ द टॉपिक ही PDF सेंड करते एक ग्रुपला, ती एक फक्त पाहून घ्याल. हां, सोपं आहे म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये जास्त लक्ष नाही घातलेलं. याच्यावरती काहीच क्वेश्चन नाही विचारणार बोर्डवाले. CET वाले विचारू शकतात. ते तुम्हाला एवढं म्हणतील की 3 कॉम्प्लेक्स आहेत, एक Agचा आहे, एक कॉपरचा आहे, एक कोबाल्टचा आहे, आणि त्यांच्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू दिलेत विच इज स्टेबल. विच इज स्टेबल काय रे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ज्याचा जास्त तो स्टेबल असणार ना. मग सांगा खालीलपैकी कोण स्टेबल आहे. हा के काय आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. फर्स्ट वाला. हां, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी. सो इथे 10⁻18 आहे, इथे 10⁻27 आहे, इथे 10⁻33 आहे. काय स्टेबल असणार आहे. फर्स्ट वन. होय, फर्स्ट कसं स्टेबल असेल, जी व्हॅल्यू मोठी तो स्टेबल आहे म्हणतीये. 33 वाला. लास्ट वन. लास्ट वन. ह्या व्हॅल्यूज बघू नका, पॉवर बघा. 10⁻18, 27, 33. सो लास्टवाला स्टेबल आहे. हां, सो हा असा सिम्पल क्वेश्चन येणार व्हॅल्यूज बघून ओळखण्यासाठी. नेक्स्ट काय विचारू शकतील का. ही एक स्लाइड वाचायची. तुम्ही यापूर्वी पण माझ्याकडून एक वाक्य ऐकलं असेल. हे दोन्ही शिकवलं, फक्त या पॉइंट खाली शिकवलं नाहीये. साईज लहान, चार्ज महान. साईज लहान, चार्ज महान. जेवढी तुमच्या कॅटायनची साईज छोटी असते, जेवढा सेंट्रल मेटल छोटा असतो, तेवढा कॉम्प्लेक्स स्टेबल असतो. म्हणजे जर मी एखादा कॉम्प्लेक्स बनवलाय CO अमोनिया 4 आणि दुसरा कॉम्प्लेक्स बनवलाय कॉपर अमोनिया 4, तर दोघांवरती चार्ज सेमच असणार आहे ना. अमोनिया तर न्यूट्रल आहे, सो बाहेर जो चार्ज तोच त्याच्या डोक्यावरती चार्ज. कोबाल्ट +2 आणि कॉपर +2. ही ट्रेंड दिली आहे टेक्स्टबुकमध्ये. कोणता जास्त स्टेबल असणार, कॉपरचा कॉम्प्लेक्स. आणि ही सिरीज पार्ट कशी करायची, तर तुमची ऑलरेडी पार्ट आहे. ॲटॉमिक नंबरनुसार बघा, मॅंगनीजपासून चालू करा. सचिनने टीनाला विचारले कलर, सोडलं कलरपर्यंत. स्टार्ट कुठून करायचं, म्हणजे, परत फक्त, परत काळा, परत निळा, परत की, आणि लास्टला कोण असतं, झेब्रा. झेब्रा घ्यायचा नाही, डायरेक्ट त्याच्या खाली कोण आहे, झेब्राच्या नंतर मर्क्युरी, मर्क्युरीच्या नंतर कॅडमियम. तो कॅडमियम घेतलाय, पण कुठे ठेवलाय, मॅंगनीजच्या पण आधी. सो कॅडमियमच फक्त एक्सेप्शन आहे, बाकी तर सगळी आपली लाईनच आहे. म्हणजे फक्त काळा, निळा, की. आणि यापैकी कॉम्प्लेक्स दिले असणार आणि विचारणार कोण स्टेबल आहे. हे झालं सेंट्रल मेटलवरून ओळखायची स्टॅबिलिटी. आणि सेंट्रल मेटल सेम दिला तर कॉपर +2 आहे अमोनियासोबत, आणि कॉपर +2च आहे, पण आता तो आहे सायनाइड सोबत. तर अमोनिया एक न्यूट्रल लिगँड आहे. अमोनियावर चार्ज नसतो, पण सायनाइडवर मायनस असतो. मायनसवाले पटकन अटॅक करतात न्यूट्रलपेक्षा,
कारण मायनसवाल्यांना स्टेबल बनायचं असतं, न्यूट्रलवाले तसे ऑलरेडी स्टेबल आहेत. सो निगेटिव्हवाल्यांना पहिली प्रायोरिटी द्यायची दॅन न्यूट्रल. समजलं? 2 स्टॅबिलिटीचे फॅक्टर, ज्याचा के मोठा तो मोठा. त्याच्यानंतर ही सिरीज कशी, म्हणजे फक्त काळा निळा की, आणि लास्टला इथे पहिला कॅडमियम. लिगॅन्ड कोणता स्ट्रॉंग, ज्याच्यावरती चार्ज आहे. येस, पाठवून देते. चलो मूव्ह टू कॉलेज. बाकी या चॅप्टरमध्ये सगळं रीड करून घ्यायचं आहे आता. बाय एव्हरीवन, थँक्यू सो मच.